बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत तेतीसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाभते सातवे विघ्न राजेंद्राटवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपति बारावे श्री गजानन सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृश्यं मेघवर्णं शुभांगं। आताचं जे घटना आठवलं तुम्ही करून टाका। लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी विद्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरानशिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटिधराय कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझविन शम्भो मदकोनताय। महायोगपीठे तटे भीमरक्तं ब्रह्मपुण्डरीकायुधानं समागत्य तुष्टं तमानन्दचन्द्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डवम्।
प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी असा तिकडे ठेवा. आवाज अजून कमी करा. इथले इथं कमी आवाज जास्त नको. इको वगैरे बेस गेम माझा कमी करून टाका सगळ्या. इथली आवाज ठेवा. काही जास्त गायब करणार नाही. जास्त कडक झाला आवाज थोडासा सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करा. मग अशी गोड दिला होता. हां नको नको मला करून माया जाडी काळा राजवळी ग्रासावया काळाचे हे उडी पडेल वाजेवा सोडवी नते वा माझे बाप. अभंग भित्ता जगद्गुरु तुकोबरायाचा. संसाराच्या मायाजाळामध्ये तुम्ही आणि सामान्य लोक गुंतलेला आहात. तुकोबा सांगते त्याच्यामध्ये जास्त गुंतून बसू नको. का तुकोबा काळा जवळी ग्रासावया काळ प्रत्येकच वंशाने उंचला आहे. काळाने एकदा उडी मारली की तिथं कोणाचा वशीला चालत नाही. तो सांगितलं अभिमानाचा आवाज इकडे आला पाहिजे. हां इकडे एकदा काळाने उडी मारली की तिथं कोणाचा वशीला चालत नाही. तुम्ही म्हणाल तुमचे मायबाप तुमचे राहू दे बस. तुझे मायबाप तुमच्या जवळ बसलेले ते सुद्धा काही करू शकत नाही. खरा आवाज होता. फुगले महाराजांची भाषा नाही तुकोबाची भाषा आहे. काळाचे हे उडी पडेल बाजूवा सोडवी नते वा माझे बाप. तुम्ही म्हणाल तुमचे भाऊ बहीण तुमच्या जवळ बसलेले ते काही करू शकत नाही. आता बस आता पूर्ण नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही राजा तुमच्याकडे गळगंत श्रीमंती मोठी प्रॉपर्टी मोठ्या खुर्चीवरती तुम्ही बसलेला. त्याचा सुद्धा वशिला काळा पुढे चालत नाही. काळाच्या तावडीतून मायबाप वाचवत नाही. काळाच्या तावडीतून भाऊ बहीण वाचवत नाही. काळाच्या तावडीतून राजा जरी असला तरी सुटत नाही. पण कुणीतरी असेल ना मग काळाच्या तावडीतून वाचवणार. तुकोबांनी सांगितलं आहे ना. काय नाव आहे तुकोबाचं? तुकोबांनी वर्णन करावं. एका चक्र पाणी वाचवून या देवाच्या मनात आलं तर देव 100% काळाच्या तावडीतून वाचवतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आला त्याचं महत्वाचं आणि मुख्य कारण आपल्यातून निघून गेलेले शिवाजीराव दादा लिंगायत यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. आणि त्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव असणारे अक्षदादा असतील शुभमदादा असतील त्यांची कन्या कविताताई असेल त्यांच्या धर्मपत्नी त्यांची वडील असा मोठा परिवार त्यांचे भाऊ त्यांचे चुलते त्या परिवारावर प्रेम करणारे तुम्ही सर्व गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय गायन सम्राट आदरणीय भोगी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्य आदरणीय ज्ञानेश्वर महाराज खेडकर या ठिकाणी उपस्थित आहे. परमादरणीय कीर्तनकार हरिभक्त पारायण महेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्य आदरणीय जंगम मामाय शांताराम महाराज प्रधान आहे. कडू पाटील आहे. त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सगळं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ शिरगाव मृदुंग सम्राट माझे मित्र हरिभक्त पारायण मित्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सामुशिकीने गोडे सगळे भक्ती मंडळाचा जरी परिचय नसेल तुमच्या सगळ्यांची चरणी साष्टांग दंडवत करतो. ज्यांच्या माध्यमातून तुम्हा संत सज्जनांचा दर्शनाचा योग आला. आता भगिनी मला आवाज येतोय ना तुमच्याकडे पाठीमागं बडबड करणाऱ्या माझा आवाज येतोय का त्यांना? आवाज येतोय का? वाढवाय येतोय ना? आता थोड्या वेळ शांत बस 1 सव्वा तास. हां ज्यांच्या माध्यमातून तुम्हा संत सज्जनांचं दर्शन झालं त्यांची चिरंजीव असणारे ऋषी दादांनी मला संपर्क केला. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमच्या परिसरातील आदरणीय रविदादा असतील रविदादा कदम असतील माझा मित्र अविनाश दादा असतील यांनी सगळ्यांनी संपर्क केला. जो मला वेळ दिला होता त्या वेळेच्या अगोदर मी अर्धा तास हजर. परंतु त्याच्यात कोणतीही चुकी नाही कोणाचीही चुकी नाही. निसर्गाचा असा वातावरण तुमच्याकडेच पाऊस बुरबुर चालू. विक्रम महाराज याच्यात नवल नाही. म्हणजे तिथून आलो 200 किलोमीटरचा प्रवास केला. सगळीकडे पाऊस चालू आहे. मी 4 तारखेच्या कीर्तनातही बोललो होतो. माझं ते कीर्तन व्हायरल झालं. मी म्हटलो होतो लोक म्हणतात आषाढीचा दिवस उगवला तरी तितका नाही पावसाचा. त्या पांडुरंगाला काय जीव मानतो. सगळे वारकरी पायी 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 पंढरपूरपर्यंत
जात होते. यावर्षी उच्चांक होता गरजेचा 25 लाख लोक होते ना. थोडी पाऊस झाली का आपली चिडचिड होऊन जाते. घरातून माणसं वर्ष साधारण कीर्तन सुद्धा बाहेर निघत नाही. एवढ्या लोकांनी कसं काय करायचं. तिथं चिडचिड झाली. कोणाची मंडळी कोणाच्या राहुट्या आहे. 25 लाख लोक सांभाळायचे म्हणजे वारवंडात एवढी सोपी गोष्ट नाही ना. त्याच्यामुळे वारकऱ्यांच्या काळजीसाठी त्यांनी थांबवलं होतं. मी म्हटलं होतं एकदा आषाढी होऊ द्या. तुम्ही पाहणं करून सोडलं तिथून पुढं अजून गुरुपौर्णिमा होऊ द्या. मग तुम्हाला कळल्यानंतर काय असतं. आता तशी सुरुवात झाली. त्यांनी थांबवलं होतं वारकऱ्यांच्या काळजीसाठी. तो सगळ्याचं कल्याण करणार आहे ना. विटीवर तू आहे ना जगातला असं एकच देव का त्याच्या पायाला हात लावून दर्शन घ्या. बरेच जण जाऊन आले असाल महाराज तुम्ही. माझं सांगणं आहे सगळीकडे निसर्गाचं आज वातावरण आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी घरी पूजा करून यायला लेट झाला असाल. 11:15 दरम्यान 11च्या दरम्यान कीर्तन सुरू झालं. 12:30पर्यंत मी थांबण्याचा विचार करणार आहे. उपस्थित तुमच्या सगळ्यांचे चरणी माझे गुरुवर्य महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठारी ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं. असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराजांनुसार बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशारी तुम्ही तुमच्यासाठी गदाळ्यावर. आता तुम्ही सगळे चांगले मला सांगणारा थोडा येडपट आहे काय सांगणारा हुशार. एक सव्वा तासाची गोड चिंतन मला तुमच्या समोर मांडायचं निमित्त आहे. प्रथम पुण्य सुमरणाचं अभंग घेतलाय तुकोबाचा. तुकोबा सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. काळ प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. ज्ञानोबानी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अति पवित्र पद्धतीने गोड केले. उपजते नासे नासे ते पुनर्वेदिसे परिघटिका यंत्रधैसे परिभ्रमिका देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून ये धनंजयाजी अपरी. त्याच्या पुढचं वर्णन आमचं तुकोबांनी केले. उभे महाराज तुकोबा सांगतात नासिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. कालही काळ आयुष्याला खात होता. आजही काळ आयुष्याला खातो. उद्याही काळ आयुष्याला खाणार आहे. काळाचं खाद्य म्हणजेच आयुष्य. याचे पुढचं वर्णन नाथ महाराजांनी करा. नाथ महाराज सांगतात गळ्यात आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असताना त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. कशी वाट पाहतो काळ घडी घडी काळ वाट गाणे पारे
आवाज दिला देवाने महाराजच्या माणसाला. आमचा परिचय जास्त नाही, पण भगवंत प्रत्येकाला वेगवेगळी कला देतो. त्याच्यापैकी तुम्हाला गायनाची कला दिली, तुम्हाला वक्तृत्वाची कला दिली, मला तुम्हाला वाजवण्याची कला दिली. माझं सांगणं आहे तुम्हाला सर्वांना, मी तुमच्या सगळ्यापेक्षा छोटा आहे, पण देवाला रोज 2 मिनिटं हात जोडत चला, देवाचे आभार मानत चला. महेंद्र महाराज आपल्यालाच निवडले देवाने, हे लोक दिसले नाही देवाला. आपल्यालाच का निवडलं देवाने? त्याचं कारण आहे आपलं पूर्व पुण्याचं संचित आहे. आपलं विद्वान कीर्तनकार या दुनियेत मी स्वतःला शिवार समजते. एवढं माझ्या मित्र कंपनीवर मी कार्य केली, त्याला तुम्ही काय माझे स्टेटस पाहता 365 दिवस फक्त दिवाळी सुट्टी येते. ही आपल्या गुरु परंपरेची कृपा आहे माझ्या घराण्यावरती, नाही तर सोपी गोष्ट नाही. गावाघरी ना तरी माऊली गावाबाई माझी दिसून देतात. हे माझं कर्मवाद्य आहे, माझ्या गुरूंची स्वामींची माझ्यावरती कृपा आहे. रोज देवाचे 2 मिनिटं आभार मान. देवाने आपल्याला कला दिली ना, प्रत्येकाला वेगवेगळी कला आहे. आता समजा आमच्या रवी दादा त्यांचे सगळ्याचे त्यांच्याकडे वेगवेगळी कला आहे. एकदा माणूस गेला का माणूस पुन्हा त्याच्याकडे जातो का? व्यवस्थित कापटीपणा आहे. प्रत्येकाला वेगवेगळी कला दिली देवाने, त्याच्यामुळे त्या कलेचा आदर करायचं शिका. तुम्हाला गायनाची कला दिली, देवाचे आभार मान. तुम्ही गोड प्रमाण दिले. कशी वाट पाहतोय का? घडी घडी काळ वाटयाची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. त्याच्यापेक्षा टोकाचं प्रमाण सांगून आधी टोकाचा आता जन्माने बाळ त्याची वाट पाहे. आता याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कोणतं प्रमाण असेल. आईच्या उदरामध्ये बाळ असतं त्याच वेळेस काळ त्याच्यावरती तपून असतो. म्हणजे काळ प्रत्येकाला घेऊन जाणार. त्याने आजपर्यंत कुणाला सोडलं नाही. फक्त काळ कधी घेऊन जाणार हे कुणाला माहिती. बसल्यापैकी कुणाला माहिती आहे का कधी मरायचं? ज्याबरोबर एखाद्या चिठ्ठीवर त्याची कुणी एवढ्या वर्षांनी जगणार आहे का? कोणाची गॅरंटी? आता तुम्हाला घरी जाऊ द्यायचं ना देवाच्या हातात. तो कसं वाटतं बोलू हात घेतलेला श्वास सुद्धा बाहेर सोडायचं नाही, तुमच्या आमच्या हातात बाकी घेऊन टाकायचं. सकाळी उठलेला माणूस की संध्याकाळी घरी येईल करण्याची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. चालता बोलता लोक मरायला लागले. बसल्यापैकी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या जन्माच्या तारखा माहिती असतील गड्या, मृत्यूची डेट कोणाला माहिती नाही. देवाला माझं एक मागणं आहे, विक्रमजी महाराज. आजपर्यंत मी देवाला काही मागितलं नाही, देवाने मला काही कमी पडू नये. माझ्या कमी काळामध्ये माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दे. देवाला या जन्मात काही मागणं नाही. देवाला पुढच्या जन्मात एक मागणं आहे. देवाने एक स्कीम राबवली. कोणती स्कीम? माझा हा मोबाईल आहे. ध्यानपूर्वक ऐका बरं. माझा मोबाईल आहे. माझ्या मोबाईलला मी 3 महिन्याचा रिचार्ज केला. 2 महिने पूर्ण झाले, मला कंपनीचा फोन येतो, दादा एका महिन्यात तुमचा रिचार्ज संपणार आहे दादा. तुम्ही रिचार्ज नाही केला तर सिम कार्ड बंद होण्याची दाट शक्यता. मी जर कीर्तनात असेल, भजनात असेल, प्रवचनात असेल तरी कोणाची फोन उचलत नाही. मग 2-4 दिवस बॅलन्स संपायचे बाकी राहिले, पण कंपनीचा मेसेज पडतो, दादा 4 दिवसांत तुमचा बॅलन्स संपणार आहे. तुम्ही बॅलन्स नाही केला तर सिम कार्ड बंद होण्याची दाट शक्यता. मेसेज पाहिला का माणूस तर भुलून जातो. नको बाबा, आता काहीतरी केलं पाहिजे. येणारे फोन बंद होतील, जाणारे फोन बंद होतील, सिम कार्ड घेऊन द्यावं लागेल, मोबाईलचा उपयोग होणार नाही. कधी गडबडतो माणूस? बोला 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 कधी गडबडतो? मेसेज पाहिल्यावर गडबडतो. तसं मरायच्या अगोदर 2-4 वर्ष अगोदर माणसाला मेसेज पाठवला पाहिजे देवाने, दादा एवढे एवढे दिवस तुमची बाकी येतात, तुम्ही आपल्याला कसं जगायचं आपलं बघा. ज्याचं वर्षभर मरण राहिलं काय ताकद कोणाची पाप करायची. 24 तास राम 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 करीत असतील. निम्याच्या वर गडी प्रॉपर्टी दान करून टाकून 6 महिन्याने मरायचं ठेवून काय वगैरे. ज्या दिवशी मरण व्हायचं त्या दिवशी लोक एवढ्या लांब बसायचे नाही. मला तुमच्या विषय नाही बोलत. एखाद्याची घटना घडायची एक माय बसल्यापैकी एखाद्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, डॉक्टरांनी सांगितलं 5 तासाच्या वर तुम्ही तुमची गॅरंटी देऊ शकत नाही. वगैरे महाराज तुम्हाला पहिलीवर सांगा, तुम्हाला देव सोडलं तर काही असू शकत नाही. मागे पुढे उभा आलिया घात निवाराया. लोक म्हणत होते विमानात बसलेले लोक शेतकऱ्या, ते सुद्धा शेतकऱ्या येणे. आता 250 लोक गेले ते विमानात जाताना. आपण सगळ्यांनी बातमी पाहिजे काय कमी होतं विक्रम महाराज लोकांना. अरे 10,000-15,000 कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक होते महाराज. विमानाने प्रवास करणारे लोक कमी श्रीमंत असतील का? पण काही क्षणात जावं लागेल. पण त्याच्यात एक जण कस काय वाटला त्याचा अभ्यास करतो काय ना शिवास महाराज. भगवद्गीताचं शिथित शिराई रंगनाथाची मूर्ती होती. म्हणजे आपल्या देव घरात असतो कृष्ण परमात्मा, एक हात पुढे टेकलेला, एक पाय चालला. ते रंगनाथाची मूर्ती होती महाराज विमानात म्हणा.
आणि त्या रंगनाथाच्या मूर्तीला निळं वस्त्र धारण केलेलं होतं. अहो विमानाचा स्फोट झाला, राख रांगोळी झाली, आता सापडले नाही. पण ते वस्त्र तसं राहिलं. काय ते देवाची लीला असेल ना. याच्या अगोदर 4 वर्षापूर्वी महाप्रलय आला होता केदारनाथला. एक तर भक्त मंदिराला लागलं, मंदिर जसं राहिलं सगळं. काय लीला असेल ते देवाची मा. पाया पडून सांगतो, सकाळी उठले, डोळे उघडले, देवाच्या आभार मान. पाचत्याला सगळ्याला तुमच्या जन्माच्या तारखा माहिती, मृत्यूची कुणाला माहिती. आयुष्य रेषा प्रत्येकाची ठरलेली मा. आता आपल्या तुम्ही भूमलेल्या बहुतेक आयुष्य रेषा ठरलेली. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मरणाची आयुष्य रेषा ठरलेली. आणि आयुष्य रेषा जोपर्यंत तुमची बळकट आहे ना, तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करून मारता येत नाही. वाक्य ध्यानपूर्वक आहे. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करून मारता येणार. आणि आयुष्य रेषा एकदा संपली ना, तर 100 डॉक्टर लोकांना पुढे लाईन उभा करायला लागतात. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट आहे, 4 रोगाच्या बाटल्या पेला तरी माणूस मरत नाही. तेव्हा नका म्हणून सांगते. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट आहे, विमानातून पडला तरी माणूस मरत नाही. पण आयुष्य रेषा एकदा का संपली तर किती हुशार डॉक्टरला पुढे उभा करायला लागता येतो. 1-1.25 महिन्यापूर्वी माझे आमदार अरुण काका जगतापांचा कार्यक्रम केला होता. काय करत होतं अरुण काका? आयुष्य हॉस्पिटलमध्ये घातला असता तरी पैसा उरला असता. पण नाही, ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी पेटवायचं. रतन टाटा नावाचा माणूस आहे, जगातून 3 महिन्यापूर्वी काय केलं होतं रतन टाटाला? देशाचं कर्ज निर्णयाची ताकद होती महाराज. त्याने जर आम्हाला सांगितलं असतं 5,000 कोटी रुपये दिले, एवढं विधानसभेत इलेक्शन पाहून जाऊ मला सगळ्याला म्हणून नसतं. सेकंड भरत आमत नियंत्रणासाठी आयुष्याचा आनंद आहे. प्रत्येक क्षण आनंदात, सुखात, समाधानाने गोड बोला कधी शेवटचा काळ येईल घास येत नाही. लोक म्हणतात सकाळी आम्ही बोलला होती त्याला असं वाटलं नाही वाटत त्या आजारावर चालता बोलता. जन्माला याच्या अगोदर तरी 9 महिने 9 दिवस डॉक्टर सांगतात मुलगा किंवा मुलगी तुमच्या घरात येणार आहे. पण मरायच्या अगोदर 9 सेकंद सुद्धा काळ तुम्हाला सांगत नाही तुम्हाला घेऊन जाणार आहे. आयुष्याचा आनंद आहे. आयुष्य रेषा जोपर्यंत तोपर्यंत मरता येत नाही याचं उदाहरण सांगितलं. मुंबई सारख्या ठिकाणी प्रसंग घडला ना. एका माणसाला प्रत्येक खेळायचं ना आपल्या परिसरात तर आपण जुगार सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आयुष्य तरी पत्त्यात घालतो. घरातला पैसा संपला, चिडचिड झाली, बायकोने नवऱ्याला सकाळी आयुष्य पत्त्यामध्ये घाललं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पत्ते काय त्या पत्त्याचे राजे लागा, काहीतरी काम धंदा बघा, 2 रुपये घरात आणावं, काय त्या पत्ते खेळ. बायको असं म्हटल्यानंतर नवऱ्याने सांगितलं मला कामाचं काही बोलू नये. तू जर मला कामाचं काही बोलली तुम्ही आत्महत्या कर. बायकोने सांगितलं तर काही बोलू नका, मी स्वतः काम करतो पण तुम्ही जिवंत राहा. तुम्ही काही काम करू नका, 2 टायमाच्या भाकरी खा पण तुम्ही जिवंत राहा. महाराज पुन्हा 15 दिवस होते. दिवाळी नावाचं सण तोंडावरती आला. सकाळी उठल्या घरात पैशाची चिडचिड झाली. बायकोने नवऱ्याला उठल्यानंतर पाहावं, बायकोने सांगावं नवऱ्याला आहो नका आयुष्यभर काम करू. पण 15 दिवसावरती दिवाळी नावाचा सण आला. त्या लेकरांना कपडे आणावे, 2 लेकर आहेत त्याचा कपडे आणावे, फटाके आणावे. त्या लेकराच्या कपड्या करता व्हायला 2 दिवस व्हायला काम करायला का नाही, नका आयुष्यभर काम करू. बायको असं म्हटल्यानंतर नवऱ्याने सांगितलं मी तुला सांगितलं मला कामाचं काही बोलू नको, तुम्ही सुसाईड आत्महत्या कर. बायकोने रागाच्या घरात सांगितलं मरायचं मला करा आत्महत्या. काय जगून खायला रुपये प्राप्त याच्यापासून त्याच्यापेक्षा मिळेल बरं जा म्हणे करा आत्महत्या. कधी निघाला आत्महत्या करा. मुंबई सारख्या ठिकाणी कधी ब्रिजवरती गेला. ब्रिज करता आपल्याला आपण सगळे हुशार म्हणजे खालून रेल्वेचं रोड गेले होता. गड्याला वाटतं ब्रिजवरून रेल्वेच्या रोडवर उडी मारावी, जे रेल्वे जीवन संपून जाईल. पेपरला बातमी एक खिला बातमी नाही. मरण्याकरता काही ब्रिजवरती चालला पण गड्याची आयुष्य रेषा बळकट ऐका दादांनो. मरण्याकरता गड्याने ब्रिजवरून रेल्वेच्या रोडवर उडी मारली, गड्याची आयुष्य रेषा बळकट. खालून एक भाजी विकणारा माणूस चालला, त्याच्या डोक्यावरती मोठी टोपली ठेवली होती, त्याच्यामध्ये निधीच्या चुड्या ठेवलेल्या. तुम्ही सगळे शेतकरी जास्त सांगायची गरज. मरण्याकरता गड्याने रेल्वे रुळावर उडी मारली पण गड्याच्या आयुष्य रेषा बळकट रेल्वे रुळावर नाही पडलं महाराज, हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं. विक्रम महाराज या गड्याच्या आयुष्य रेषा बळकट भाजीवाल्याच्या टोपलीत पडले. हे जगलं पण 70 किलो जवळ एका टायमाला पडल्यामुळे भाजीवाला जागेवर गेलं. ज्या भाजीवाल्याने सांगितलं तर मेथीच्या जुड्या विकून लेकरा दिवाळीचे फटाके घेऊन गेले स्मशानभूमीत गेले. ज्या बायकोला वाटलं आपल्या घरातली व्याज गेली ते दुपारून 2ला जेवायला घरी आला. ज्याच्या आयुष्य रेषा बळकट आहे त्याला प्रयत्न करूनही मारता येत नाही. आयुष्य रेषा एकदा संपली का किती हुशार डॉक्टरला पुढे करता येईल. लोकांचं म्हणणं झालं आजारी पडला नसतं तर माणूस गेला नसतं. लोक म्हणतात अपघात झाला नसतं तर माणूस जगला असतं. लोक म्हणतात आमच्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं असतं तर म्हातारीला 4 वर्ष काही झालं नसतं. कोरोनाची लाट आली नसती तर माणसं जगली असते. हे डोक्यातून काढून टाका. अक्षय महाराज बोलले एक वाक्य काय लक्षात ठेवा, ज्या दिवशी ज्या वेळेला ज्या काळाला ज्या स्थळाला ज्या मुहूर्ताला ज्या सेकंदाला
ज्या जागेवर माणसाचं मरण घेऊन ठेवलं ती जागा काढ एवढी सुद्धा माझ्याकडे होऊ देत नाही. तिथं नो ऑप्शन आहे आतापर्यंत, नो चाले ठरलं त्या दिवशी मारायचं. 3-3.5 महिन्यापूर्वीचा पेपर वाचा. जुन्नर तालुक्यामध्ये आळे फाट्या पेल्याची शेजारी गुरुचवाडी नावाचं गाव आहे. त्या गावात एक घटनेत घटना घडली. गावचे सरपंच ते एक्सपायर झाले. आता प्रतिष्ठित माणूस त्या परिसरात. स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू झाला. माणसासमोर पेटवले मोजून 10 मिनिटांमध्ये अंत्यविधी संपणारे लोक घराकडे निघणार. जुन्नर तालुक्याचे आमदार, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच, सगळी मंडळी जाते उपस्थित. माणूस प्रतिष्ठित होता. माणसाला समोर पेटवलेले मोजून 10 मिनिटांमध्ये अंत्यविधी संपणारे लोक घराकडे निघणार आहे. तेवढ्यात एक भरधाव वेगाने टँकर आला. दुर्दैव हो, त्या दिवशी टँकरचे चालकाने जुन्नरकडे टँकर चालवायला गेले. न्यूट्रल झाला टँकर, तर आपण कंट्रोल झाला. त्या मॉबमध्ये घुसला. 14 माणसं शिरडली गेली. 5 माणसं तर जागेवर गेले. 27 वर्षाची महिला तिचं 4 वर्ष संगीत गेलेलं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये त्या माणसाला मिनी आमदार म्हणून म्हणायचे. सभापती धोंडीभाऊ पिंगट नावाचा माणूस त्याच अपघातात गेला. प्रत्येक पेपरला हेडिंगला फर्स्ट पेजला बातमी वाचले असेल. सांगा मला तुम्ही सगळे मंडळी, जे लोक सकाळी अंत्यविधीला आले होते त्यांच्या मनात तरी आला असेल करून करून आपला अंत्यविधी होईल नाही ना. त्याच्यामुळे माता उद्या माझं पाया खूप सांगणे, प्रत्येक क्षण आनंदात घ्या, सुखाने जा, समाधानाने जा. तेव्हा सर्व ती घर मरावं लागत सांगते. एखादी सासूबाई सुनबाईला बोलली, सुनबाई पाया करून सांगतो ऐकून घ्यायचं, दुसऱ्या मिनिटाला विषय सोडून जाईल. काय म्हणतो बोलले, काही शरीराला छिद्र पडतात का आपल्या आईसारखे, वयाने मोठं आहे, ज्ञानाने मोठं आहे. हे रागद्वेष मनात ठेवू नका. हा तुमचा फुगीरपणा तुमच्या घर लेवलला चालेल. हा तुमचा फुगीरपणा तुमच्या गाव लेवलला चालेल. हा तुमचा फुगीरपणा तुमच्या तालुका लेवलला चालेल. ज्या दिवशी येऊन मारतो त्या दिवशी कुणाचाही फुगीरपणा चालत नाही, लक्षात ठेवा. प्रमाण सांगू का, मग ते नसले काही, सत्ता संपदा राहील खाईच्या खाली, मुळे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे त्यावेळेस यमाज्ञा झाली प्रत्येक क्षण आनंदात. अरे लोकांना आयुष्य भेटायला आपल्याला भेटलं तर जगताय. किती वाईट झालं पाहिजे माणसं, किती वाईट झालं पाहिजे. सकाळी आपण असं उठलो, घराच्या बाहेर निघालो, आपला चेहरा पाहिल्यानंतर आपलं तोंड एवढं फ्रेश पाहिजे, आपला चेहरा एवढा फ्रेश पाहिजे. आपण असं गल्लीतून निघालो, आपला चेहरा पाहिल्यानंतर 4 लोकांना वाटलं पाहिजे राम राम का, ज्याला आपण जावं याने आपल्या गप्पा मारा, एवढा चेहरा फ्रेश पाहिजे. नाही तर काही काय तोंड पाहिल्यानंतर 3 दिवस भाकरी वाटत नाही. गावाचं तालुक्याचं संकट यायचं तोंड राहिलं की काय चढून घ्यायचं, मस्त करायचं, कावा मारायचं, माहिती नाही कोणाला. ना खाते एक वाक्य बोलत होता, वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही. वाक्य आहे का, वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही. 50 नंतर करून काहीच फायदा नाही. तोय 25 पर्यंत काही कळत नाही आणि 50 नंतर करून काहीच फायदा नाही. 50 नंतर घरचेच म्हणते त्यांना काही कळत नाही, यांचं मी दुसरे झालं सांगायचं हंगरी पूर्ण. मधले 25 महत्वाचे. माझं पोरांना सांग नाही, आयुष्यात कष्ट करा. 5,500 पोरांचं 5,500 पोरांचा विक्रम महाराजांनी ग्रुप बनवला पारले नाही. व्यसनापासून लांब राहायच्यासाठी माझं ग्रुप आहे. मी पोरांना कायम सांगतो 18 तास कष्ट करा, कमी झोपा काही मारा. 20-25 वर्ष 30 वर्षाच्या काळात सफाई करून घ्या. कष्ट एवढे करा तुमची जीवावरती एखादी 4 व्हीलर गेली. लोक रिटायर झाल्या 4 व्हीलर गेले. रिटायर झाल्या घेतल्या समोरचा कट आणून जातो, पुन्हा 2 महिने शोरूमला लावायचे. काय उपयोग घेतात. अरे ज्या त्या दिवसाच्या त्या गोष्टी काढल्या पाहिजे. 35-40 वर्षानंतर लग्न करून काय उपयोग आहे. निसर्गाने नियम सांगितला तसं राहिलेलं पर्यंत त्याच्यापेक्षा निसर्गाचा नियम आहे. तरुण पण 25 ते 40 50 वर्षापर्यंत काय करायचं करा. 50 नंतर काय कमवलं ना, पोराच्या ताब्यात देऊन टाकलं. पोरा सगळा राम राम, फक्त 2 टायमाची भाकरी दिली. सकाळचं सगळं मंदिराला देवाचं भजन करा. लई पैसे कमवून म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लक्ष करू काय का आयुष्यात आनंद घ्या, भरभरून जाय. नातेवाईक भेटले, गोड राहा, गोड बोला, सगळ्याशी गप्पा मारा. चहा पाणी कोण बरोबर नेत नसतं तरी कोणाचा शेवटचा काळ सांगता येत नाही. विमानात बसलेल्या लोकांची व्हिडिओ पहा. अगोदर 5 मिनिटं एकमेकाशी गप्पा गोष्टी करत होते रे. 5 मिनिटात त्या जगातून निघून गेले. काय वाटलं सध्या लोकांना, पाया करून सांगतो. आता याही माणसाचं कसं वय कमी होतं. वडीला तुझी म्हणतोय मला वडिलांच्या समोर ज्या दिवशी पोरग पेटवण्यात आला असेल त्या दिवशी काय दुःख असेल विचारा त्यांच्या घरच्या. ज्या दिवशी हा माणूस शिवाजी घरातून गेले असते त्यांची दोन्ही मुलं मुली घरी घसा रडली असलेली आहेत 13 वर्षांनी. पण ज्या दिवशी 10वा झाला असेल ना, ज्या दिवशी 13वा झाला असेल, 13व्या नंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल. 13व्या नंतर त्यांचं पोरग शेतातून दुकानातून घरी येत असेल. तो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, तो बाप ज्या पाठवरती झोपत होता,
की पुढची ज्या दिवशी एकावी दिसत असेल ना महाराज विचारा त्यांच्या पुरीला भाग गेले असं दुःख काय असतं. अरे आमच्यासारखी मूर्तीने एक तीर्थ आम्हाला काय वाटलं नाही. त्याच्या घरातली व्यक्ती गेली ना त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं. त्या माणसाला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर घरात आती आवडत होती ना त्या भाजीचा नुसता वास जरी आला अर्धा एक एक तास असणार त्यांच्या धर्मवृत्तीला विचारा नवरा गेल्याचं दुःख काय. अर्ध्यावरती कुणाची माय म्हणू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप म्हणू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण म्हणू नये, अर्ध्यावरती कुणाची बायको म्हणू नये. 1 नोव्हेंबरला महाराष्ट्राने दिवाळी नावाचा सण साजरा केला. अरे त्या माणसाला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या कपड्याचा नुसता कलर जरी पाहिला तर तास सांगणाऱ्या त्यांच्या मुला मुलींना विचारा बाप गेल्याचं दुःख. आज पोरं मस्त मोठी होतील का त्यांची, मस्त पैसा कमवतील शुभम दादा तुळशी दादा, पण त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकणारा बाप या घरातून गेला ना अख्ख्या समाजाने त्या पोरांची पाठ फुटतो द्या. त्या बापाची त्या दोन्ही पोरांना आठवण झाल्याशिवाय राहणार. त्या घरात सण येऊ द्या आणि सण आल्यानंतर त्या बापाचा फोटो असा घरात पाहू द्या. त्या पोरांना वाटत असेल आता सगळं सोयीस्कर झालं होतं आमच्या बापाने जिवंत राहायला पाहिजे. आणि त्याचं दुःख ज्याला त्याला माहिती. ज्या टायमात त्या दिवशी दादाने मला फोन केला मी म्हटलं कार्यक्रम कोणाचा आहे बाबा आमच्या वडिलांचा आहे. पोरांचे डोळे पालवले मा अरे बाप असतो मा त्यांनी काही नाही केलं तिथं घरात राहिला तरी भाऊ असतो जो गेल्यानंतर त्याची किंमत कळते. त्याला माझं सांगणे मला विस्तारला. जुन्नर तालुक्यातील घटनाने तुम्हाला सांगत होतो टँकरच्या रूपाने काळ आला 5 रुपयाला घेऊन गेला. तुम्हाला नगर किती अंतरावरती अंदाजे नगर 90 BHP चौक पाहिजे तुम्हाला आणि संभाजीनगरला रस्ता आहे. एकदा मी कीर्तन करून आलो आणि त्या DSP चौकामध्ये सिग्नल पडणं म्हणून माझी गाडी थांबलेली. 4 व्हीलर थांबलेल्या 2 व्हीलर थांबलेल्या आमच्या सगळ्यांचं लक्ष सिग्नल करून काही सेकंदात सिग्नल ओपन होणार आमच्या गाड्या निघणार. तेवढं ते स्कूटरवाला आला थांबलं. काळाचं काम किती आवड आहे बरं. सिग्नल पडलेल्या 4 व्हीलर थांबलेल्या 2 व्हीलर थांबलेल्या सगळ्यांचं लक्ष सिग्नल काही सेकंदात सिग्नल ओपन होणार गाडी निघणार. स्कूटरवाला आला मध्ये ते मध्ये येऊन थांबलं तेवढ्याच आकाशातून घाट चालली आणि गाडीच्या पायात नाग कस काय देव झाले नाग साठाच्या पायातून तो पडला स्कूटरवाल्याच्या अंग. खरं सांगा ते बिचारीची काय ती कुडू आहे सिग्नल नागपूर घाला नागपूर घाला जसा नाग खाली पडला मला चौथ्याला होता घरी जाऊन क्षणा सुद्धा म्हणून एक लफणा काढणार नवशी आम्हाला 4 व्हीलर खाली उतरायच्या तोंडाला पेशंट माणूस सिग्नल होते. फोटो सहित सकाळ नावाच्या पेपरला मात्र होती नगर शेजारी गिळत नावाचं वागितलं तू मनुष्य. मला काय म्हणायचं तू घरी असता मग साप चावला असतं मग मी मान्य केलं असतं. ते शेतात गेला असतं तर साप चावलेलं कुणी पाहिजे असतं मग मी मान्य केलं असतं. ते कुठून आहे सिग्नल साप कुठून आला आधी मग बस तरी कीर्तन प्रवचन मागे बसेल बाबा साप उडी आम्ही सांगते पुन्हा म्हणू नका तरी माझं आमच्या गावातून आम्हाला सांगितलं नाही गावा सापुडी आणि तोंडाला फेसेस मारावं लागेल सांगते की पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला जुन्नर तालुक्यातलं टँकरच्या रूपाने काढा. दुसरं उदाहरण दिलं नगर तालुक्यातलं सापाच्या रूपाने काढाला. उगले महाराजाची भाषा नाही तुकोबाची भाषा आहे. काळा जवळी ग्रासावया मग तुकोबा काळ जर आमच्या जवळ येऊन बसलाय तर आम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचा उपदेश तुम्ही आम्हाला कराल का. याचा उपदेश अभंगाच्या प्रथम चरणात
आमची वरती उतारे तुमचे धन्यवाद. त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करेन. खरं सांगा आता, तुम्ही पण सांगा, पुरुष मंडळी तुम्ही पण सांगा. माता भगिनी पुरुष मंडळी कुणा कुणाला वाटत बरं देवाने आपल्या घरी यावं? बरोबर, सगळ्याला वाटत देवाने आपल्या घरी. कुणा कुणाला वाटत आपण देवाच्या घरी जावं? बरोबर, आज येते गाली येते काही काही. म्हणजे देवाने आपल्या घरी यावं हे बरं पडतं, आपण देवाच्या घरी जाणे बरं पडत नाही का? आता ज्यांनी वरती कुठे केली मला लक्ष येतं. तुम्हाला मायागाव महत्वाचं नाही, तुम्हाला देव महत्वाचं. मायागाव म्हणजे काय भेटतात तुमचं? मायागाव म्हणजे सत्ता, संपत्ती, गाडी बंगला, संसार, सगळ्या गोष्टी मायागाव. तुम्हाला मायागाव संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचं. ज्यांनी बरोबर केलं तुम्ही ठाणे घ्यायचे, तुम्हाला माघार घ्यायची नाही ना. पाहुणची मुलं चालू करतो, तुम्हाला देव महत्वाचा. थोड्या वेळेत माझं कीर्तन संपेल. तुम्ही भोजन वगैरे केला, तुम्ही झाला 10 किलोमीटर तुम्ही पायी पायी चालत गेला. जात असताना रस्त्याकडे तुम्हाला 2 मूर्त्या दिसतात. ऐका, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. खरं सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? बोला बोला. रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची, रावणाची सोन्याची. होय, रामाची पितळाची, रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला, काय सांगा? माझ्या सगळ्या रावणाची उचलली, तुमचं काय घेऊन बसली. माता वगैरे तुम्ही रामाची उचलता, पितळाची मूर्ती. अरे सरकारचे तरी आधार कार्डचा दिवस काय सगळ्याला फोटो बोला उचले बाजारात फोटो बोलू नका. माझ्या आई सारखे, बहिणी सारखे. खरं सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, यातून ही पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक केलं. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन समजलं का सगळे मंगळसूत्र काढायचे जमत. याला वेळा काय मला बघतो तू 80,000 सोन्याचा भावला बाकी पुढे गेला तू म्हणतो दोन्ही उठून नसतं झालं. तुम्हाला देवाचं काही घेणे नाही. लोक फक्त म्हणायला म्हणतात मग आता कीर्तन चालू असं असं वाटतं. संपूर्ण नाही चांगलं जर सापे म्हणून येते का एक बस आहे तुम्हाला तुम्हाला देव महत्वाचा आहे. सगळ्याला त्याचं त्याचा जीव महत्वाचा आहे. तुकोबा सांगतात या माया काळात काळ जवळ येऊन बसलेला आहे. काळाच्या काळातून वाचवणारे तुकोबा जगात कोणी नाही का? 2 व्यक्ती. पहिल्या व्यक्तीचं नाव सांगतो जगा काळ काय आधी माता दिला काय. गहिनीनाथ गडावर मागच्या महिन्यामध्ये मी आष्टी तालुक्यामध्ये कीर्तन केलं. सद्गुरू संत वामन महाराजांचं दोघडे 8 दिवस तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर काढायला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत तेवढ्याच साधली गेली. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामन महाराजांची पुण्यतिथी. आपल्या परिसरात गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबा होऊन गेले, यांनी काढायला थांबवलं. पारनेर परिसरामध्ये ओंकार बाबा होऊन गेले. शेख मोहम्मद महाराज वाहिरा नावाच्या गावात आष्टी तालुक्यामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांनी सुद्धा काळाला थांबवण्याची ताकद दुनियाला दाखवली. दुसरी व्यक्ती कोणत्या काळाच्या तावडीतून वाचवणारी तिचं नाव देव. देव वाचवतो, 100% वाचवतो. कुणाला वाचवतो? समृद्धी महामार्गाने पचपडली झाली 26 जण जोडून मिळेल. आपण सगळ्यांनी बातमी पाहिजे कसा वाचवतो देव ऐका. त्याच्यानंतर 2च तासांनी सप्तशृंगी गडावर बस खाली पोहोचली. 400 फूट बस खाली पडली. 18 सीट होते. एक म्हातारी मिली 17 तशी निवडली. कसा वाचवतो देव? दुसऱ्या दिवशी पेपरचं कात्र दाखवून तुम्हाला अक्कलकोट रस्त्याला बस चालली होती. 55 माणसं बसमध्ये प्रवास करत होते. ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाडावरती बस जर नादळली. या दोन्ही बसपेक्षा भयानक अपघात त्या बसचा झाला. पण 55 लोक अक्कलकोटला जात असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं भजन चालू होतं. एवढा भयानक अपघात झाला पण एकाही माणसाच्या डोक्याच्या केसाला धक्का सुद्धा लागला नाही. सांगा ही कृपा कोणाची आहे? ही कृपा त्याची आहे. त्याने तुम्हाला वाचवायचं ठरवलं. दुनिया जाऊन द्या डोक्याच्या केसाला धक्का लागला. माझं पाया पडून सांगण्याच्यामुळे देवाला विसरू नका. 3 देवाला कधी विसरायचं नाही. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता, तिसरी देवता पितृदेवता. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघायचं नाही. तुमच्या मागे किती घाई असू द्या, किती पळपळ असू, तुम्हाला पुन्हा गावात आणायचे तुम्ही ग्रामदेवतेच्या हातात. मग ती शनी भगवंताची असू द्या, हनुमानजीची असू द्या, गणपती बाप्पाची असू द्या, साईनाथांची असू द्या, स्वामींची असू द्या, खंडेरायाची असू द्या, ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता. कुलदेवतेचे 2 प्रकार आहेत. खंडोबा एक देवी. बसलेल्या पेटीने लोकांना माहिती आपला खंडोबा कोण. नुसतं जायचं म्हणून जाऊ ना. जेजुरी गडावरती आता 7 तारखेला कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं उदाहरण होतं. कृष्ण परमात्मा अखंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेर आहे. कृष्ण परमात्मा असं सांगतो वर्षातून एकदा होईना आपण आपल्या कुलदैवताचं दर्शनाला गेलं पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर पुढील दर्शनाला का जातो? सुख समाधान ऐश्वर्य संतती प्राप्त भावना म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्याच्या निघालं झालं त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जेवून घाला. त्यांच्या आत्म्याचं सेवन घरात सुख समाधान प्राप्त करून देईल. तिसरी देवता पितृदेवता.
आजची ही पूजा ही पितृदेवतेची पूजा ठरवलं असतं त्यांच्या दोन्ही मुलांनी मुलींनी नाही करायचं वडिलांचं आम्हाला कधी नाही आम्हाला घरी पूजा करायची नाही पिंडाला करायची नाही मुली महाराज बोलवायची नाही कीर्तन ठेवायचं नाही काय झालं काय लोक सहज बोलतात मुली महाराज तिथे गेले पूर्ववर्ती पुस्तक नाम होतं का संप होतं का त्यांना असं वाटतं दोन पुस्तकं वाचून आपल्याला लय आपल्याला भेट देईल कोण म्हणतं वरती पोहोचत आता समजा त्यांची चिरंजीवानी फोन केला आमच्या अभिदादाने आमच्या रविदादाने मला संपर्क केला मुली महाराज काही करा देवगिरी लॉन्सला तुम्हाला कीर्तनाला 10, 10:30, 11 वाजेपर्यंत 7 तारखेला यावं लागेल माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज बसल्याला तरी कोणाला दिसल्यावर तुम्हाला नाही ना मी जर पोहोचलो तसंच तुमच्या आई वडिलांच्या नावाने तुम्ही जे क्रियाकर्म करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोहोचते माता भगिनी एका वेळेस देव नाही बघा पण देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहे जवळ आलेला घात तोंडात पण जमले ते मोडून पण देते 4 दिवस सांगितले शास्त्राने काढत असं कीर्तन ऐकायचं पहिला दोष वास्तू महात्म्य वास्तू दोष दुसरा दोष संघ महात्म्यातला दोष तिसरा दोष संघ महात्म्य संघ दोष चौथा दोष पितृ महात्म्य पितृ दोष त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृ दोष किती खतरनाक महाराष्ट्रातले 75% याच्यातला त्रस्त पितृ दोषामुळे 75% सगळ्यात जास्त पैशावर फक्त समोर प्रश्न विचारले नाही आपल्या नंतर फोनवर विचारल्याशिवाय आला होतो कशामुळे पितृ दोष आहे का आता झाला तुम्ही रोज देवाची पूजा करता का माता भगिनी करता का देवाची पूजा आजारी मी घरी जाऊ का बोला ना करता का देवाची पूजा करता देवाची पूजा एकदा चुकली दोनदा चुकली तीनदा चुकली 5 वेळेस चुकली देव मागतो 2 विधी जर आयुष्यात चुकल्या तर 3 पिढ्या भोगाव्या लागतात त्याच्यातला पहिला विधी घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियाची पिंडात कधी चुकू द्यायचं नाही दुसरा विधी ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्षश्राद्ध पिंडात कधी चुकू द्यायचं नाही तुम्हाला काय आपण मला सांगा 2 विधी चुकले 3 पिढ्याला भोगाव्या लागतात आपल्या लेकरांची कधीतरी जन्मकुंडली दिसतात 17 प्रकारच्या शास्त्राने सांगितल्या 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात 10 दिसत लेकराची जन्मकुंडलीचा नंतर पहिला दोष निघतो पिंडी दोष दुसरा दिवसा कोणता नाही घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेतून ब्रह्मश्राद्धाचा पिंडाचा नंतर तुमचे चुकले तुमच्या लेकराने तर नातवाला भोगावं भोगावं लागतं त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले पहिला उपाय जो श्रीमंत माणूस त्याच्याकडे पैशाचे त्याच्याकडे प्रॉपर्टी त्याच्याकडे संपत्तीला 2.5 तासाची पूजा त्रिवेणी संगमावर सांगितली आणि जो गरीब माणूस दिवसभर कष्ट करतो संध्याकाळी त्याची भाकर खातो त्याला घरगुती उपाय सांगितला उपाय आहे का भाताचा पिंड तयार करायचा त्याच्यावरती दही टाकायचं घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा 11 वाजून 32 मिनिटापासून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेतून जर काप स्पर्श झाला तर ते पिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवतो कधी वाचलं का कधी अभ्यासलं का ज्ञानेश्वरी सारखं समाधान नका तुकोबाचा का तर समाधान नका जीवन जगात असं एक वाक्य ऐका देवाला काही मागू नका देव फुकटात पाण्याला काही देत देवाला फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं पहाते पांडवा जगाचा भाग कृष्ण परमात्मा 24 लाख पांडवा सोबत राहिला त्यांना तुम्हाला मध्ये देव देत नाही माता तुम्ही अजिबात आमच्या संतांचं प्रमाणे देव देतो कधी केशरी देव वादिसी आई साहसी देव घेतल्याशिवाय देत नाही जगद्गुरु तुकोबाला साधकांनी प्रश्न केला तुम्ही सांगता देवाला मागू नका यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची आम्ही मागायचं कुणाला तुकोबाने सांगितलं दादा तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल तुका म्हणे तू आशीर्वाद देते कल्याण इच्छित काय आपण पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ काय पुरावा तुमच्या घरात तो उदाहरण द्यायचं वडील जर अचानक निघून गेले म्हातारा जर अचानक निघून गेले राहायला घर नसेल फिरायला गाडी नसेल 6 महिन्यानंतर मंगळा घरादारासमोर दूर फिरायला गाडी आली तर जुने लोक म्हणायचे म्हाताऱ्याने माग वळून म्हाताऱ्याने माग वळून पाहिलं म्हणत होते काय येणे नव्हते 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येते ते 6 महिन्याच्या सिंधू त्याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात आणि पित्र किती खतरनाक कधी वाचत असेल तर माझ्या एक कारणाचं चरित्र वाचा कर्णाला गेल्यानंतर 15 दिवस मृत्यू लोकांना द्यावा गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष चालू झाला आजच्या 2 महिन्यापूर्वी 15 दिवसाचा पितृपक्ष झाला त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलवतो पित्र म्हणून जेव करतो आहे का तुमच्या ग्रंथात आहे आधी पित्र जेव घालायचं आहे कधीपासून चालू झालं अक्षय तृतीया लोकांनी पित्र जेव घातले कधीपासून परत जलजली करण्यापासून कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोकांना द्यावं लागलं तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला पण लोक सहज बोलतात कशाची पित्र कशाची काय मेला त्याची मागणी झाली कशाचा स्वर्ग कशाचा नर्ग महाराजाचा ब्राह्मणाला धंदादाराने पैसे कमवायचे त्यांनी कान मुळे करून ऐकायला तुमचा एखादा प्रश्न असेल कीर्तनानंतर माझी भेट घ्या माझं व्हिजिटिंग कार्ड नंबर मी तुम्हाला देतो तुम्ही इंस्टाग्रामला अक्षय महाराज वगैरे नाव टाका पुढे नंबर भेटेल तुम्हाला कोणताही प्रश्न असेल बिनधास्त मला फोन करा तुम्हाला उत्तर द्यायला समजत विनाकारण ऊट सूट कोणी हिंदू धर्माच्या गोष्टीपर्यंत टीका करायचा कोणाला अधिकार
काही वाचायचं नाही, काही नाही. तुमचा पितरावरती विश्वासच नाही ना. माझ्याकडे एक पैठण झालं. पैठण माहिती आहे? श्रीमंत साधुनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधुनाथ महाराजांनी मृत्यूलोकावरची माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवले. ते आले स्वर्गीय पित्र खाली जेवायला. पैठणचा इतिहास आहे. ते श्रीमंत साधुनाथ महाराज कधी बातमी जाऊन आले काम त्याला. त्यांचे एवढे श्रीमंत आपण नाही ना. पण कधी कळतं तुम्हाला पिंडदानाचं महत्व, कधी कळतं या पूजेचं महत्व. आता घरी ती ब्राह्मणाच्या साक्षीने पूजा झाली, कधी कळतं याचं महत्व. आपल्या परिसरात अजून बरं आहे. मुंबई, कोकण, मावळ, भिवंड्या पट्ट्या जर कीर्तन प्रवचनाला गेलो, अवघड परिस्थिती लोकांची. कधी कळतं लोकांना पिंडदानाचं महत्व. आपले पोरं पूर्वी 30-35 वर्षाचे होतात. पोरांचे लग्न जमत नाही, पोरींना नोकऱ्या लागत नाही. त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर तुम्हाला कळून तर काय नाही. कधी जन्मकुंडली काल सत्वगत शांती निघाल, दोष निघाल, नवरा शांती, मंगळा शांती, नारायण मार्गी 9 प्रकारच्या शांत्या सोडण्यात आली येत नाही. आली तर कार्यक्रम करायचे सोडून ते महाराज कधी कळते आपल्याला. 30-35 वर्षाचे लेकर होईपर्यंत आपल्याला कळत नसेल तर कसं विचारवं करणार. मी म्हणत नाही तुम्ही एवढे लोक जमा करा. मी म्हणत नाही उगले महाराजाला तुम्ही कीर्तनाला बोलवा. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करायचं तर फक्त पिंडदान चुकून आपलं एवढं माणूस सोडून का उगले महाराज कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान 450 वर्षापूर्वी तुकोबाने पिंडदान करावं. पिंडपदावरी दिला बोली कधी माझे मोठ्या माणूस कीर्तन संपलं, बाहेर आलो, चुकून बाहेर निघालो, डाव्या हाताला आळी नावाचं गाव जातं. माहिती तुम्हाला सर्वांना. त्या आळी नावाच्या गावामध्ये ज्ञानोबाला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा माऊलींनी त्या रेड्याला समाधी दिली. ज्या रेड्याला ज्ञानोबाने समाधी दिली त्या रेड्याचे पिंडदान ज्ञानोबाने स्वतःच्या हाताने आळी नावाच्या गावात केलं. सांगा मला तुम्ही सगळे ग्रामस्थ 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा जर एखाद्या रेड्याचं पिंडदान करत असतील, 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाने 8व्या पिढीपासून पिंडदान करत असतील, तर तुम्ही आम्ही केलं म्हणजे डबल काय हातात माईक आला तर माणूस काय बोलण्याची गॅरंटी नाही. तुम्ही जिवंतपणे जीव लावायचे शिंदे घरटे केसमध्ये गेल्यानंतर दोन ही परंपरा चुकू द्यायच्या नाही. उगले महाराज नाही केला, मी आईचं नाव नाही, धर्म केलं नाही, पिंडदान केलं नाही, पित्र जीव घातले. काय परिणाम? माझी भाषा सांगतो का तुकोबाची भाषा सांगतो. तुको म्हणतात तुमच्याकडून जरी घडलं नाही, आहा खड्डा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. पुन्हा एका प्रमाणे एका माता होईल. तुको म्हणतात तुमच्याकडून जरी घडलं नाही, आहा खड्डा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. तुको म्हणतात कालांतराने घरामध्ये सुपूर्व जन्माला येतो. लोक म्हणतात आजही इतकं मोठं बापाने किती इज्जत कमली, पोराने खानदान संपून टाकलं. समजून घ्यायचं पितृको. पितृदोषाने चांगले झाले, उलटे पालटे झाले ना. हजारो जगायचं नाही. फक्त लोकांनी झाला असं चमत्कार झाल्याचे लोक नमस्कार घालायला तयार नाही. गंगापूर तालुक्यातले श्रीमंत लोक 40-40 तुम्हाला नावाने देऊ शकतो, तर माझ्या विचारांना ते पटत नाही. माझ्या व्यतिरिक्त उद्या परवा नाशिक त्र्यंबकेश्वर चक्कर मार 50,000 रुपये पूजेला देऊन नारायण नागरिकांना तुम्ही समोर दाखवत. तुम्हाला सांगतो कधी कळते तुम्हाला चमत्काराशिवाय नमस्कार नाही. नगरच्या पुढे पायीला लढले गावेली माझं प्रवचन झालं आणि एका राजाच्या व्यक्तिमत्वाने माझं व्हिजिटिंग कार्ड घेतलं. 2-4 दिवस सिनेमात पोहोचतो. उद्या महाराज कार्यक्रम तुम्ही कार्ड नंबर घेतो, तुम्ही यूट्यूब इंस्टाग्रामला कीर्तनाचा एखादा व्हिडिओ आला त्याच्या खालून नंबर घेऊन विचारतात प्रश्न. तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे, तुम्ही 100% विचार. तरी मला 2-4 दिवसांनी फोन केला, उगले महाराज होत आहे
म्हणजे उगले महाराज बोलते आमच्या मुलीची जन्मकुंडली 37 वर्ष मुलीचं वय 1.5 लाख रुपये महिना अजून गजरा मिळाला काय करायचं ते पैशातून किती उदाहरण जर तुमची मुली घरात पोरांची मी तुम्हाला मग एखाद्याच्या घरी गेलो लोक सांगते 1 मिनिट रस्त्यावर तिला अपघात झाला जागेवरती जावं लागलं या सुप्याच्या पुढे गटीवाडी म्हणून गाव 2 महिने ते घराच्या 6 ऍक्सिडेंट झाले मग लोक सांगतात गरज प्रॉपर्टी पैसा होता संपत होती गरज फाशी गेली तर पडून मिळाला पैसा असून त्यात पूर्ण औषध पिऊन मिळालं पैसे आता भरपूर दिवसात रुपये शिल्लक राहत नाही उगले महाराज दुर्गंध प्रॉपर्टी समाधान नावाची गोष्ट नाही पण त्या 1.5 रुपयाच्या बंगल्या घरात वाद किटकिट भांडणं सतत झालं असं वाटतं घरी पण जाऊ नये कुणाचं तोंड पण पाहू नये पुन्हा पण गेला तर पितृदोष सांगतात सत्ता संपत्ती पैसा गडगंज आहे कोणाच्या लग्नाला थोडक्यात अडथळे पुन्हा पण गेला तर पितृदोष सांगतात या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर माझ्याकडे एकदा तरी गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा 11 पुराणापैकी पद्मपुराण गरुड पुराण श्रेष्ठ सांगितलं त्याच्यामध्ये उल्लेख आहे पितरांची कृपा असेल तर कमी काळात भरभराट पितर नाराज असतील तर कमी काळामध्ये माणसाची बरबादी तुम्ही विश्वास ठेवा नका की महाराष्ट्रभर फिर तुम्हाला माहिती पिंडदान तुम्ही आम्ही करतो त्याच्यात नवल नाही त्याच्या सत्तेश्वर वृक्षाचं पान हलत नाही त्याला मी राम म्हणतो त्या रामाचा बाप असताना दशरथ त्याचं सुद्धा पिंडदान केलं कोणी केलं दशरथाचं पिंडदान रामाने केलं तर सीतेने केलं हा कोणी केलं भरपूर केलं गंगापूरला किती प्रवचन काळाची गरज महाराज माहिती तुमची चुकी नाही याच्यामध्ये महाराज लोकांनी सुद्धा ज्या त्या वेळेला त्याच्या विषयाचं प्रतिपादन करावं तुम्ही लाखो रुपये एवढे खर्च करता त्याचा पंचतार्थ माहिती असेल दुर्भाग्य जगातलं पहिलं पिंडदान दशरथाचं रामाने नाही केलं सीतेने केलं पुढे केलं फलगुणगीच्या पात्रात केलं त्या फलगुणगीच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं माझ्या वाचनात केलेला सगळ्या श्रीमंत राजारावर त्याचं सुद्धा पिंडदान केलं कोणी केलं रावणाचं पिंडदान बाकी फुकट द्यायचं म्हणतो पैसे पुढे घेतो काम आम्हाला मुली नाही ना एवढा पावसा आम्हाला माहीत असतात गेले म्हणतो तुमच्या मनात येत असेल ना नाही येत रावणाचं पिंडदान त्याच्या भावाने केलं हे विषय मी म्हणत नाही करा फक्त चुकून का तुमच्या परिसरात असं झालं एखाद्याचं 10 कोटी रुपयाच्या बंगल्यावर 1 लाखाचा आंघोळी बाथरूम मेल्याच्या नावावर अंगणात घातलं बाथरूम मला पटापट उत्तर द्या माझं वेळ संपत येते आंघोळ अंगणात घालते त्या बाथरूम मध्ये अंगणात विद्या मताचे 1 लाखाचा आंघोळी बाथरूम मध्ये शावर घाली घातलं संतूर साबण लावले पाहिजे दस लावले पाहिजे भीमा लावले नंबर लावले पाहिजे का बाहेर आम्हाला कोणत्या ग्रंथात मेलेले माणसाला अंगणात आंघोळ घालत ग्रंथाचं नाव बस त्याच्यापैकी कोणी पण सांगा आता सगळं पापे तुम्हाला घेऊन शब्दात मी बदल करणार कोणत्या ग्रंथात मेलेले माणसाला अंगणात आंघोळ घालत हा गुण आलं पुढं चाललं त्यांनी केलं आम्ही करायचं विशेष आया आम्ही ढकल दिया माता बहिणी पाथर्डीमध्ये मला कीर्तन चालू होतं समोर एक आजीबाई बसलेली म्हातारीला प्रश्न केला मी म्हटलं आजीबाई मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावे का मुलीत घालून म्हातारीने मला सांगितलं उगले महाराज त्याला जर मुलीत आंघोळ घातली ते जर मुलीतच बसून राहिलं 3 दिवस हसत होतो महाराज म्हणतात आडारी लोकांचं अवघड काम बाहेर आंघोळ का घालायचं त्याचं शासन सुद्धा कारण बाहेर आंघोळ घालत असेल तर उपप्रावरण म्हणून घालत असतं उपप्रावरण संस्कृत शब्द मराठीमध्ये उपकरण नावाचं उपकरण गुंढळत असतात त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्त धान्य गुण घालत संवर्धनाच्या खांद्यावर घे काही ठिकाणी पेशीच्या बाहेर विसावा देतात आणि काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावा देतात इकडं कसं कुठं टेकवतात त्याला खाली वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर वेशीच्या बाहेर का टेकवायचं मध्ये त्याला खाली काय विसावा द्यायचा ते तर मेलेलंच असतं त्याला काय करतं टेकवलं नाही टेकवलं हा गुण आलो पुढं चाललं त्यांनी केलं आम्ही करायचं शिरूरमध्ये एकदा मी प्रश्न केला होता मी म्हटलं मेलेल्या माणसाला वेशीच्या बाहेर का खाली टेकवायचं का विसावा द्यायचं एका राजकीय पुढारी मला उत्तर दिलं उगले महाराज खांदेकर नव जोडणे म्हणून 5 मिनिटं टॅकवलं हे कारण आहे विसरत अरे त्याला खाली टॅकवलं नंतर त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्त धान्य गुंडाळलेलं असतं ते अर्ध धान्य पेशीच्या बाहेर टाकून द्यायचं का टाकायचं ज्या गावात आपण आयुष्यभर खाल्लं त्या गावाचं काहीतरी देणं लागतं ते जीवाचं पहिलं श्राद्ध तिथं होतं अन्नधान्य श्राद्ध विसरायचं पहिलं राहतं काही ठिकाणी धान्य टाकतात काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा तुकडा टाकतात काही ठिकाणी तांदूळ टाकतात काही ठिकाणी भात टाकतात तुमच्याकडे काय टाकतात हे विसरण्याचं कारण लक्षात ठेवा चौघाजणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिल्या जातात अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात घागर घेऊन 3 चक्रा मारत असताना घागरीला 3 छिद्र पाडले जातात त्या 3 छिद्राचं नाव
तुमच्याकडे माणसं मेले मस्त मेले बाबा पण सांगितलं हे सांगायचं त्यांची इच्छा होती म्हणजे महाराज तुमचे गिरजून जातात तर नाही तुम्हाला छिद्राचं नाव माहिती विषय सोडून घागरेला छिद्र खालून वर पाडावे दोघून खाली पाडावे ऐकून सांगितलं मग होणार त्यांनी केलं आम्ही करायचं गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतोय बाबा छिद्र पाडताना खालून वर पाडावे पण खालून वर पाडायला गेलं तर घागरीचं पाणी लवकर गळून जातं म्हणून आपल्याकडे वरून खाली चालणार आला का तुमच्या उगले महाराज पुढे घेऊन लक्षात ठेवू नका मी काय सांगतो घरी घेऊन पहिल्या चित्राचं नाव दुसऱ्या चित्राचं नाव तिसऱ्या चित्राचं नाव गुण पुरावा ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ प्रमाण 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा लागला 3 प्रकारचे गुण आहे राजस्थान आणि सात्विक पहिलं चित्रपटला आत्मात्मध्ये गेला दुसरं पडलं आत्मा बाहेर तिसरं पडलं आत्मात्मध्ये गेला त्या दगडाच्या घागरेचा भुगवटा केला जातो 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागे टाकून दे त्याचा भुगवटा केला जातो का घागर कशी ठेवली जाते भुगवटा का करायचा भुगवटा नाही माहिती बोंब मारल्या जाते घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू नको का नाही पाहिजे पाठीमागं मेलेली माणसं दिसतात म्हणजे आपली मागे येतात काय माहिती नाही तुम्हाला जेवायला काय केलं जेवून बसायचं हा पावसात 1 मिनिटात मग कसं बोलू का श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो तुमच्या परिसरात हे जास्त आहेत ना मी जर एखाद्याच्या घरी बसलो लोक मला सांगतात 1 मिनिट रस्त्यावरती गेला लोक मला भूषणाने सांगतात उगले महाराज यांच्याकडे गडगंज श्रीमंती होती 500-500 एकर जमीन होत्या 100-100 मधून त्यांचे दररोज कामाला जायचे आणि आज खायला राहणारे महाराजाला सांगतात म्हणजे श्रीमंत लोकांची श्रीमंती ही भूल कसल्या गेले गरीब कशामुळे गेले तर खरं कारण आहे का पाठीमागं पाहू नको त्याचं कारण ते जीवाचा तुझा संबंध तोडून टाक जोडायच्या भाकरीत करू नको संबंध जोडणे म्हणजे काय संबंध तोडणे म्हणजे काय संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं खडग किंवा समाधी बांधणे आई बापाच्या आजी आजोबाच्या असते त्याच्यामध्ये ठेवलेला संबंध जोडणे म्हणतात खडग कळतं आता बघीन तुम्हाला पुरुष मंडळ खडग कळतं पाया पडून ते संबंध जोडायच्या भाकरीत करू नका ज्याने आपल्या दारासमोर खडग बांधला ज्याने आपल्या शेतामध्ये खडग बांधला आई बापाच्या आजी आजोबाच्या असते त्याच्यामध्ये ठेवल्या खडग्याचं शास्त्र आहे खडग्याचा विधी आहे त्याला 2 टाईम दिवाण 1 टाईम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच 12 वर्ष जर खडग्याच्या वहीत जर झाली तर ते खर्च फिरवायला काढले तुम्ही माझ्याबरोबर चला सोने भागात मी नावानिशी घर दाखवत नाही 15 वर्षापूर्वी त्यांच्याकडे जागी होती बुद्धी होती पाटील बुद्धी उभा होता दाट होता 500-500 जमीन होत्या 100-100 मधून त्यांची दररोज कामाला जायचे कुणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर खडगे बांधले कुणी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये खडगे बांधले आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवल्या 12 वर्ष त्याला दिवा नाही 12 वर्षी त्याला नैवेद्य नाही 15 वर्षापूर्वी त्यांच्याकडे जागी बुद्धी पाटील उभा होता दाट होता 500-500 जमीन होत्या 100-100 मधून त्यांची दररोज कामाला जायचे 2019 ते लोकांच्या कपाशीतलं काम सुटायला जातात त्याला पुरुष म्हणतात जेवढा सोपा तेवढा अवघड आहे आता अक्षय महाराज वगैरे तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी गेल्यानंतर खडग बांधलेला असलं उद्यापासून त्याला दिवा द्या माता भगिनी त्याच्यामध्ये अस्थी ठेवलेली असेल परवा दिवशीपासून तुम्ही त्याला नैवेद्य द्याल तुमचे पोरं करतील सगळ्या बरोबर बरं तुमचे पोरं संस्कार असले तर ते करतील तुमचे नातू करतील सगळ्या बरोबर अस्थी नावाची अशी गोष्ट आहे 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यासोबत अस्थी घरात ठेवू नये घरी आल्यानंतर लिंबाचा पाला दिला जातो तुमच्या परिसरात दुसऱ्या दिवशी सावडतात का तिसऱ्या दिवशी हा तिसऱ्या माझं जे प्रॉपर गाव आहे कुकाल्याच्या शेजारी स्कूल आहे ते म्हणून आमच्या परिसरात तिसऱ्या दिवशी सावडतात पण मी शिक्षकी पेशामुळे वास्तव्य माझ्या पारनेरमध्ये असतो त्या परिसरामध्ये दुसऱ्या दिवशी सावडतात दुसरा दिवस सोडून द्या तिसरा दिवस सोडून मी 10व्या दिवसावरती येतो चला माझा वेळ संपलाय 10वा दिवस अति महत्वाचा आहे कुणाच्या हातात असतो कावळ्याचा शेवटचा प्रश्न कावळा शिवलेला चांगला पण नाही शिवले हा शिवलेला कोण सांगितलं तुम्हाला लोक म्हणते ना ते लोक सापडणार मॅपला पाहिजे सगळे ते लोक सापडणार कोणत्या ग्रंथाला कावळा शिवलेला आलं ना 2 ग्रंथाला मला नाव अपेक्षित पण मग जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही पारनेर तालुक्यात माझे 133 गावात कार्यक्रम झाले 38 गावात कावळा शिवत नाही श्रीगोंदा तालुक्यात 27 गावात काचपर शिवत नाही अहिल्यानगर जिल्ह्यात 168 गाव परफेक्ट दाखवून देतो जिथे 1 तास नाही 4 तास हा जो तरी कावळा खाली येत नाही त्या गावातले लोक मोक्षाला जात नाही याचे 6 कारणे राजस्पर्श होत असताना तरपणी दुर्दर्शनाच्या पिंडापासून त्या ब्राह्मणाने त्या पुरुषाने 3.5 हात अंतर करायचे सांगितले पूजा संपन्न झाल्यानंतर 3.5 हात अंतरानंतर योगायोगाने कावळा जर पूर्वेकडून आला नाही पिंडाला स्पर्श केला तर क्षणाला समजा माणूस होऊन झाला गेला कावळा पश्चिमेकडून आला तरी पिंडाला स्पर्श केला क्षणाला माणूस स्वर्गाला गेला
कावळा उत्तरेकडून आला तरी पिंडाला स्पर्श केला क्षणात समजायचा माणूस कैलासाला गेला. तोच कावळा दक्षिणेकडून चालत चालत त्याला 7 पावलं चालले, 1 पाऊल वरती उचलून त्याने तोच मारण्याच्या क्षणात समजायचा माणूस आहे. कधी ऐकलं? जिथं कावळा शेवटचे संत महंत वेद वाङ्मय दंडवत घालतो त्या पुण्यपुरुषाला. त्याच्यासाठी 6 उभे ज्ञानोबाने खर्च करून 7वा अभंग कावळ्यावर लिहिला. पहिले लोके काऊ कोकत आहे शपुन सांगे माय उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडले. पक्ष्यांचा राजा मोर असताना कावळ्याला भक्त ज्ञानोबाने लिहायचं कारण आहे. महाराज असं सांगण्यासारखं होतं. पण चला शेवटच्या टप्प्यामध्ये येतो. अनेक लोक म्हणतात आता 1 वर्षापूर्वी या घरातून हे माणसं निघून गेले, 1 वर्षापूर्वी शिवाजी भाऊ निघून गेले, 1 वर्षानंतर त्यांचा आत्मा या घराण्याला आशीर्वाद देईल का? खरंच या घराण्यात आज कल्याण होईल का? आज प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्याकडे बसले. याचं 2 मिनिटात मला सोल्युशन सांगायचं. जे लोक याला खोटाण समजतात त्यांनी कान उघडे करून ऐका. 1 वर्षानंतर गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा ऐका. लोक म्हणतात मला पुण्यामध्ये एका जणाने प्रश्न केला होता, त्या ॲडव्होकेट माणसाने. उगले महाराज अनेक महाराज मंडळी सांगतात घरातून माणूस निघून गेला का 1-10 दिवस त्याचा आत्मा घरामध्ये वास्तव्य करतो म्हणे. 10व्या दिवशी कावळा शिवला का त्याचा आत्मा पुढे प्रवासाला निघतो म्हणे. दर महिन्याला तो जेवायला येतो म्हणे. 1 वर्षाची पूजा झाली का पुढे स्वर्गाकडे तो प्रवास करतो म्हणे. तो जर आत्मा आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कसा यावर तुमचं वैयक्तिक मत नाही. आता आज प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्याकडे बसलेले. कैलासवासी आपल्यातून निघून गेले. शिवाजीराव 1 वर्षापासून त्यांच्या दोन्ही पोरांना दिसते नाही, मुलीला दिसते नाही, त्यांच्या घरच्याला दिसते. मग या बापाकडे त्या दोन्ही पोरांनी एवढा खर्च केलाय, मंगल कार्य असेल, उगले महाराज ते संशिकी नेरला सगळ्यांना जेवण ठेवलंय. खरंच त्या बापाचा आत्मा 1 वर्षानंतर या घराण्याला आशीर्वाद देईल का? हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्याकडे बसलेले आहे. आतापर्यंत मला माहिती आहे कोणत्याच कीर्तनकाराला तुम्हाला याच्यावर सोल्युशन सांगितलं असेल. ओरिजिनल सोल्युशन सांगून थांबेल. बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, माता भगिनी, ज्याला थोडक्यात समजतात ते कान उघडे करू नये. जे लोक म्हणतात ना गंगापूरच्या स्मशानभूमीत आव्याच्या ठिकाणी दूर केला तर पुढे स्वर्गात पोहोचतो का? कसा पोहोचतो तुम्हाला प्रूफ करून देतो आहे. उगले महाराज धर्मावरती नितांत प्रेम करणारे कीर्तनकार. कीर्तन संपलं की श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो. त्या श्रद्धांजलीमध्ये तुम्ही राजकीय टीका टिप्पणी काही करता खंड्यात मी पडत नाही, पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसांनी सहन करत नाही. किती मोठा आहे, किती उंचीचा आहे आणि तू कोणत्या खुर्चीवर आपल्याला काही घेणं नाही. धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवायचा मध्ये ठेवायचा. आता गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा आहे का? बसल्यापैकी सैनिक क्षेत्रात कोणी काम केलं का? मेजर म्हणून आहे वरती बोट करा असेल समजा तुमच्यापैकी तुमच्या मित्र परिवारापैकी त्यांच्यावरती विश्वास नसेल तर युट्यूबला एक नाव सर्च करा. 1962 साली चीनचं युद्ध झालं. ऐका आता 2 मिनिटाचा प्रसंग घाट करून. 1962 साली भोगे महाराज चीनचं युद्ध झालं. चीनचं युद्ध प्रारंभ झालं. जसवंत सिंग नावाचा सैनिक, नाव लक्षात ठेवा, जसवंत सिंग, एकट्या गड्याने चीनची आपली पुढे आणून ठेवली होती. एकट्या गड्याने एका टाइमला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता. पण दुर्दैव घटक आपले लोक फितूर झाले आणि विक्रम महाराज 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवरती फाशी देऊन मारले. पण 1962 साली फाशी देऊन मारलेल्या जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐकायला हो. बसलेल्यापैकी उद्या कोणी चायना बॉर्डरवरती जा किंवा कोणत्याही मेजर साहेबाला फोन करून विचारा, कुणी मला सांगत होते फ्री ऐक नाही. उद्या कोणी चायना बॉर्डरवरती जा. 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आज एक घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो. महाराज साहेब याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याचे गुरुकुल थोडं लोकांच्या नोकरीमध्ये जिवंतपणे प्रमोशन होत नाही. जसवंत सिंग साहेबांचे 1962 साली आपल्यातून निघून गेल्यानंतर केंद्र सरकारने प्रमोशन केले. याच्या पुढे ऐका, दर 4 महिन्यात रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबांचं. कधी गेले आपल्याकडून 1962 साली गेले. 2025 दर 4 महिन्यात रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं. त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते, त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढचा ऐका, ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट आठवला जातो. त्यांचा दिवाण साफ केला जातो, त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेले आपल्यातून 1962 साली गेले. 2025 ला दररोज सकाळी इस्त्री केलेला शर्ट रूमला आठवला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेला पॉलिश केलेल्या बूटवरती तुम्हाला आपोआप धूळ साचलेली दिसेल. इस्त्री केलेला शर्ट तुम्हाला चुरगळलेला दिसेल. दिवाण तुम्हाला अस्ताव्यस्त झालेला दिसेल. याच्यातही नवल नाही. सुप्याच्या पुढे पारनेर तालुक्यामध्ये नारायणगाव नावाचे एक गाव आहे, शिरूरच्या पाठीमागे. त्या गावात मी हवेचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या सैनिकांनी मला उत्तर दिले. उगले महाराज मला स्वतः साक्षीदार आहे. स्वतःने त्या बाँड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाँड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो. महाराज मग सांगा मला,
सरकारने या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या अल्पटाने पिवळ्या झालेले 2 पुस्तक वाचून अक्कल आलेलं लोकांनी काय हिंदू धर्माची गरज लोक सहज बोलतात. जागायच्या ठिकाणी दूर केला वर्षात घरात मी जर पूजा केली तर तुझं स्वर्गात पोहोचते का. माझं कीर्तन जमलं युट्यूबवर तिला अरे भजन बाबा एक पिक्चर म्हणून पहा, गोपी बाबाचा पिक्चर पहा, देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब तरी तिथं आले जसवंत साहेबाला सॅल्यूट केलं तिकडे पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूट मंदिरावर गेलं दुसरं वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथं आले, बाकीचे कर्मचारी साहेब खाली उतरा. जसवंत साहेबाला सॅल्यूट करायची पद्धत तिथं सुटून जात नाही. 1 मिनिटात मस्त टिकून पुढे जाऊ. पलांडे खुबीरीच बोलतो नाही सॅल्यूट केलं काय भर पडतो म्हणे या दुनियापुरी परंपरा बंद करून टाकणार मीटिंग म्हणता. महाराज जसवंत साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टर मध्ये बसला. काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅश झालं. जसवंत साहेबाच्या शेजारी पलांडेचा पुतळा उभा केला जातो विचारण्यावर पाहिला. त्या जसवंत साहेबाला थोडं पुढे गेलं तर बुलेट बाबा नावाचं प्रकरण गाड्या असं साईडला लावा लागते. पुढे गेल्या तर बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं. मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटचं दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही. आपोआप पाठीमागे ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी 1962 साली आपल्या तुम्ही भोग गेलेल्या जसवंत साहेबांच्या आत्मेचे सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल तर कैलासवासी शिवाजी भाऊ आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही पोरांनी त्या बापाचा एवढा खर्च केला आहे. त्या बापाचा आत्मा काही एका वर्षानंतर घाणा आशीर्वाद देऊ शकत नाही का. उचलली जितकं लावली टाळ्याला काही वाचायचं नाही काही नाही. मी म्हणत नाही खर्च करा, फक्त गेलेल्या जीवाच्या अध्यात्मातून 2 विधी चुकू देऊ नका. नाही काहीच करायचं नसेल तर आता शेवटचे 5 मिनिटं बोलून घरी न्या. पोरांनो जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ठेवा, त्यांना समाधानी ठेवा. तुम्हाला कोणती शांती घालायची गरज नाही. कोणता जोर तुमच्या घरामध्ये लागणार नाही. फक्त मायबाप जोपर्यंत जिवंत त्यांना समाधानी ठेवा. महाराज गेल्यानंतर माणसाला किंमत कळते. आता घराचा बाप गेला जवळ ठेवून मोबाईलचा आवाज कमी. या घरातला बाप गेला आल्यानंतर मला तुम्ही माहिती देताना त्यांनी सांगितलं वय इकडे होतो. पण खरं सांगू का मला थोडासा आवाज माझा वाढवायचा. ज्या दिवशी घरातला बाप गेला असेल त्या दिवशी त्यांची मुलं मुली घरी असं रडले असते ते मात्र शंका नाही. पुलीचा आवाज थोडासा कमी करायचा. पटवादाचा माईचा पुलीचा आवाज कमी करायचा थोडासा. हां जास्त नाही करा. कमी करा कमी अजून थोडासा. अजून पुलीचा आवाज थोडासा कमी करायचा. पुलीचा हां बस राहू द्या. हां ज्या दिवशी घरातला बाप गेला असेल त्यांची मुलं मुली घरी असं रडतील ते मात्र शंका नाही. पण ज्या दिवशी 10वा झाला 13वा झाला 13 नंतर दिवाळी नावाचा सण आला असेल. दिवाळीला त्या बापाला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटायचा. त्या कपड्याचा दिसता कलर जरी पाहिला तासन तास सांगणाऱ्या त्यांच्या पोरीला मुली पोरांना विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. किती प्रेम करतात मायबाप. एखाद्याची माय मरू नये पण माय जर गेली तिला चितेवर ठेवून आपल्या लेकराने जर आगली गेली. लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं तर माई अशी का म्हटली माय. मेलेल्या आईचं वाक्य राहतं लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला चटके लागले तुम्ही ते सहन करू शकत नाही. सांगा मला मेलेली माय जरी एवढं प्रेम करत असेल तरी असली जिवंत माय किती प्रेम करत असेल. मा जाणार रात्री कधी घरी जाणार. हा पठ्ठा रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर कधी दरवाजा उघडला आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकरा काय विचारते करेक्ट लेकरा तुझवला काय. लेकरू जर म्हणतो आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धरून जर या जगात कुणाच असेल तर फक्त आपल्या माईच. पावसाने भिजलेलं सरबन म्हातारी घरात घेते रात्री 2 वाजता चूक पेटवते. पोरींनो जा बरं तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा. तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हातात येऊन देते. अरे पोरगी जर गाडी पिशव्या उचलल्या उघड्याच्या बाहेर आली तर माई काही काही पडत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे पुढे द्यायसारखी गोष्ट नाही. अरे किलो वर्ग व्हायला कांदे देते पोरीच्या पिशवीत. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुठी घेईल. त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-20 रुपये तरी देईल. त्याने कपडे येत नसते पण आईची बिडी माया. त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कोणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं सगळ्यात जास्त. पुरुष मंडळी आता माझं कीर्तन संपलं तुम्ही बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले हॅलो
तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय बाबा? बाबा आवाज छोटा येते म्हणजे तुमचा कसा बसला वाटतं? बाबा खरं सांगा दादा काही बोलला काय? घरात काही किरकिर भांडणं झाले काय? हा आवाज छोटा येतो 100% काय केली पाहिजे? आता भेटायला का दादा तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का? सगळ्यात अगोदर बापाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर फक्त आपल्या पोरीला कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असलेल्या बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त. तरी करेक्ट दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहिले. हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल की आयुष्यात बापाने कधी पांडुरंगा तर पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात दे. मला माहिती नाही पाहुणे कसे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार पुरा हसील देतो. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखाली जमीन सरकते, डोक्यावरचा आकाश फाटला. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारत बाबाच्या हात देऊ का बाबा? कोण मला विचारत बाबा पोळी घेतली का बाबा? कोण मला विचारत बाबा तब्येत बरी आहे का बाबा? त्या पोरीच्या लग्नाकरता मंगल कार्यालयाच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पुरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पुरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडून नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगल्या मंगल कार्याच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोण तोंडाकडे ढसाळतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारून देऊ दे का बाबा? कोण विचारून मुली घेतली का बाबा? तो बाप या घरातला गेला महाराज. दोन्ही पोरांकडे त्या बापाचा नंबर सेव असेल. वर्षभरातून एकदा व्हायला त्या बापाच्या मोबाईलवरती फोन चुकून लागला असेल, पण नुसत्या रिंग वाजले असतील, त्या बापाने फोन उचलला नसेल ना. माझं सांगणे तरुण पोरांना, जोपर्यंत बाप जीवन देते चेहऱ्याला आनंद आणि एक करा उद्यापासून माझ्यासाठी बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने. तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळा काय म्हणून सुधीने वेगळा काय हरकत नाही, विचाराने एकच करा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्या 2 भावाला दिवसभर भांडण करताना पाहिलं तर माय बाप 10 वर्ष लवकर मरती वस्तुस्थिती आहे. आणि उद्यापासून सगळ्या पुरुषांनी एवढा संदेश फॉलो करायचा. आणि संदेश फॉलो केला मला फोन करून सांगा, उदय महाराज रविदादा कदम अविनाश दादा कदमच्या माध्यमातून तुम्ही गंगापूरला देवगिरी वाजता एक कीर्तन केलं. शुभम दादाच्या वडिलांच्या वर्षश्राद्धा निमित्त तुम्ही एक संदेश दिला, आम्ही फॉलो केला. नसेल नंबर यूट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज उल्ले नाव टाका, पुढे नंबर भेटेल. नका फोन करू, जिला भेटेल तिला हक्काने सांगा, फक्त संदेश फॉलो करा. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला रक्ताच्या बहिणी उद्यापासून दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा बहिणीला जेवण केलं, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे. आणि त्या बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय बापाने रोज शुद्ध माझ्यासंग प्रेमाने बोला. कड्यावर तुमचं जर ऍक्सिडेंट झाला ना अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पडत येणार जर या जगात कोण असेल तर फक्त आपली रक्ताची बहीण असते महाराज. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला म्हणून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ऍडमिट केलं. अरे लोकांची जर रोजाने जाणारी बहीण आहे त्या साडीवरती पडत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ चांगला पाहिजे. मी लोकांची जर रोजाने जाईन डॉक्टर, आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कोणाची असेल तर फक्त आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला तरी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगर ते 4000 रुपये त्याच्यात टाकतील, 5000ची साडी घेतली. पण तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं बापाचं नाव कधी गुढीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. बहिणीवर तुम्हाला माझं सांगणं, तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल त्याची चूक पदरात घ्या, बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकांसंग बोलायला तयार, दुर्दैव आहे महाराष्ट्रात. आपल्याला मेल्यानंतर फोटो येतो, स्टेटसला आपण फोटो ठेवतो, हमसून धुमसून रडतो, पण जिवंतपणे तुम्ही मागा घेतो. का बोलायचं भावापरीवर? 1 मिनिटाचा प्रसंग सांगून थांबेल. ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो महाराज, माझ्या शेजारी एक सोन्या नावाचं नाही, त्याच्या बहिणीचं लग्न झालं. आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. त्याला म्हणायचं सोन्याचं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडी बोलवणारे 100 महाराज रुपयाला.
महाराज असा दिवस न त्या पुरीला आम्ही टोमना दिला आणि त्याची बहीण माझी बहीण का वेगळी पुरीने असावं खाली मान राहावे पण दुर्दैव घडलं दोघे महाराज सोन्याचा अपघात झाला सोन्या जागेवरती गेला त्यांच्या घरच्यांनी मला घाईघाई फोन केला उगले महाराज अशी अशी घटना घडली तुमची बहीण नगरपालिका पेपरला गेली सोन्याचा अपघात झाला सोन्या जागेवरती गेला तुमच्या पाया पडतं तुमच्या गाडीत तुमच्या बहिणीला घेऊन घटना वाईट होती दोन मित्रांनी माझ्या गाडीमध्ये घेतले नगरपालिकेच्या गेटवरती गाडी आणून उभा केली पोरांना म्हणलं काय घडलं तिला सांगू नका आता पेपर संपला मुलगी गेटवरती आणि माझ्या गाडीचा नंबर पाहिला आणि उगली महाराजांची गाडी दिसली पाठीमागून काचेवरती माझं नाव वाचलं गाडीच्या आतमध्ये लोकांना पाहिलं पुढे पहिला प्रश्न केला महाराज आज आमचं सोने दिसत नाही तुमच्या पुढे गेला मनातल्या मनात म्हटलं पुढे तुझं एकूण एक भाऊ अपघातात गेला कोणत्या तोंडाने सांगू तुला खोटं बोललो महाराज तिला म्हणलं आपण मी कीर्तन आम्हाला सोन्या पार्लरमध्ये असेल बस गाडी यायचं असेल तर सोडतो घरी नाही म्हणे महाराज पुढे तुझं एकूण ते भाऊ अपघातात गेला अंत्यविधीसाठी सारं गाव वाट पाहते कोणत्या कोणी इथं चहा पाहतो पोरगी ऐकायला तयार नाही बळकटी गाडीमध्ये बसवली 15-20 किलोमीटर माझी गाडी गेली पोरीने सांगितलं उगले महाराज मला पहिली मानता चहा पाजायला तयार नाही तर खाली उतरली हसत होती चहा बिस्किट खात होती घरी काय घडलं पत्ता नाही पण ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमली पुरी आणि हो सोडलं तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती पण हिंदू धर्माचा एक नियम आहे ज्या लेकराचं लग्न झालेलं असेल त्याचा अंत्यविधी करायचा असेल त्याच्या गालाला हळद लावली जाते मंडुळी बांधली जाते त्याला नवरदेवपर्यंत अंत्यविधी केला जातो नियम तुम्हाला सगळ्याला माहिती सोन्याच्या बाबतीत असंच घडलंय त्या पोराचं लग्न झालेलं नव्हतं सोन्याची बॉडी घरी आणली गोऱ्या पान गालाला हळद लावली मंडुळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली माता भगिनी पुरुष मंडळी याला स्वतः साक्षीदार आहे सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली सोन्याच्या छातीवरती 10 मोठून रडत होती सांगत होती उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं हत्ती बोलवायचे घोडे बोलवायचे असं केलं का माझ्या भावाचं लग्न अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोठून रडत होती महाराज असा दिवस नसेल रे त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल बसलेल्यापैकी एखाद्याचा भाऊ चुकला असेल याला चूक पदार्थ कोण चुकत नाही आयुष्यात कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं माणूस म्हणून जन्माला घातलं कोण म्हणतो युट्यूब बद्दल बसल्यापैकी बऱ्याच जणांचे माझे मोबाईल नंबर सेव्ह तुम्हाला कायम माझे स्टेटस दिसतात तुम्ही मला रिप्लाय पण करता मागच्या महिन्यामध्ये 6 तारखेला राहुरी तालुक्यात वांबोरी नावाच्या गावात एक परिषदेचं कीर्तन केलं माझा महाराष्ट्रभर व्हिडिओ व्हायरल झाला तो इंस्टाग्रामला दुसऱ्या दिवशी एका सुशिक्षित व्यक्ती महत्वाने मला फोन केला उगले महाराज काल तुमचं कीर्तन ऐकलं माझ्या विचारात बदल झाला मी म्हटलं गाव 10 वर्षापासून माझी बहिणी मी बोलत नाही किरकोळ कारण आमचे वाद झाले कुणी बोला पण तुमचं कीर्तन ऐकलं मागच्या महिन्यामध्ये बहिणीला पॅरालिसिसचा अटॅक आला आयसीयू मध्ये बहीण आली तुम्ही बोलत नव्हतं तर भेटायला सुद्धा गेलो नाही पण शपथ घेऊन सांगतो महाराज तुमचं कीर्तन ऐकलं बहिणीचं दुष्ट ऐकलं राहवलंच नाही घरी आलेल्या बहिणीला फोन केला 5,000ची साडी घेतली दुसऱ्या दिवशी 10 वर्षानंतर माझ्या बहिणीच्या घरी गेलो पॅरालिसिस झाली बहीण परांवरती पडलेली होती उठता येत नव्हतं माने खाली हात घालून ठेवलं खांद्यावरती त्या बहिणीने माझ्या मान टाकली हमसून धुमसून रडली 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजांच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील याच्यापेक्षा काय पुण्य कमायचं उगले महाराजांनी पाया पडून सांगतो परिवाराला वेळ द्या पाया पडून सांगतो गेलेल्या माणसाला पुन्हा किती पैसे विकत आणता येत नाही हे राग द्वेष याग का 2 मिनिटं बाजूला ठेवा 4 व्यक्तीच्या एकमेकाच्या पाया पडून गुन्ह्या गोविंदाने आहे लय पैसा कमवण्याच्या भाकरी परिवाराला विसरून चालतात आपण पाया पडून सांगतो गेल्यानंतर माणसाची किंमत कळते आता त्यांची पूर्वी पोरं बंगली उभा करते सगळं तुमच्या घरात बाप नाही काय त्या घरात काही बोल मारा सांगणे परिवाराला सभा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात काढ्या मुक्ताबाई सारखी पहिली जन्माला आली नसते ज्ञानावर आपल्याला कदापि दिसले नसते महाराज उजव्या हाताला माय असावी डाव्या हाताला बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद पाठीशी असेल तर जगाचा भाग तुम्हाला कधी दुःख देणार नाही तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाण्याने गिरिगिरी व्यक्त करेल रडवण्याचा उद्देश नाही पण बसलेल्या पैकी तुम्ही कोणाबरोबर भांडणे केले असेल वाद घातले असेल एकमेकांसह बोलत असेल उगले महाराजांचा संदेश तुम्हाला त्याची माफी माग पहिल्याच माफी मागितली 4 भिंतीच्या पायाकडे पुण्या गोविंदाने राहा हा 10वे प्रवचन असेल श्राद्ध कीर्तन असेल सप्ताह असेल काला असेल ज्या ज्या तरुण पोरांनी माझा माय बापाचा प्रसंग ऐकला 80-85 पोरांची यांनी महाराज माझ्याकडे माय बापातून वाईले राहणारे पोरं सुद्धा माय बापात राहायला गेले याच्यापेक्षा काय सांगा
तुमच्यापैकी आज 2 जणांच्या विचारात बदल झाला. आजचे कीर्तन सक्सेस. कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. पोरांना कधी बाजारात गेला तर 1000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाची लुगडं आईला, 5000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कपडे बापाला आणा. तुका म्हणे माये बापे अवघे जीवाचे स्वरूपे. 10व्यापर्यंत द्याला 11 दिवशी बलिदान, 1 वर्षाने श्राद्ध, दुसऱ्या वर्षी दिवस श्राद्ध, तिसऱ्या वर्षी मोक्ष श्राद्ध. घरातून माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या पोराला 1 वर्षाच्या आत का करावं, नाही केलं तर 3 वर्षांनी का करावं. आणि घरात वेलेल्या माणसाचे फोटो लावावे का, जरी लावले तर कोणत्या दिशेने तोडून लावावे, सगळ्या प्रश्नाची उत्तरं पुढे बाद झालेल्या स्त्रीला पूर्णत्वाकडे नेत असताना कैलासवासी शिवाजीरावच्या दोन्ही चिरंजीवाला मला सांगेन, माझा एक नियम, ज्या घरात ते डाव्याचं प्रवचन करेल, श्राद्धाचं कीर्तन करेल, जो माणूस आपल्याला निघून गेला त्या माणसाच्या नावाने एक हात लावायचं, त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 3,500-4,000 लोक वृक्षारोपण करून घेतले, कारण कोरोनाच्या काळात ऑक्सिजन अभावी किती लोक गेले सांगायची गरज नाही. 45-46 डिग्री सेल्सिअस तापमान गंगापूर तालुक्यात एप्रिल महिन्यामध्ये झालं होतं. मी स्वतः कार्यक्रमाला मालगावला आलो होतो. जर एप्रिल महिन्यामध्ये जर एवढं टेम्परेचर झालं असेल तर पुढच्या वर्षी आपलं जगणं मुश्किल होईल. दरवर्षी जर असंच वाढत राहिलं, त्याच्यामुळे मी रोज प्रमोटराचं काम करतो. थोडं जागेवर पावसाळा सुरू झाला प्रत्येकाने एक झाड लावा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी निर्माण करा, घरी ठेवू नका. माता भगिनी घरातले भांडी विका लेकरांना शिकवा, भगवान बाबा म्हणायची जमिनी विका मुलांना शिका, गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या, वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा, गावातल्या शाळा डिजिटल करा, पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस होते त्याची आपलं दुमत नाही, पण काही गावात गेलं स्मशानाचे घाट ₹1.5 कोटी रुपयाचे जिल्हा पैसे पाले पडले हे जीव राहिले. आणि कधी आला तर आमचे जीव राहिले ती गावामध्ये कुकाल्याचे गाव निवासी तालुका देवगड शनी शिंगणापूरला आपली भेट झाली. किंवा वास्तव्य करतो पांढऱ्या शहरामध्ये कोणी जरी आला किंवा मी आपल्या परिसरात प्रवचनाला जावेचे कीर्तन श्राद्धाच्या सत्याने जिथं भेटत तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन लिहिलं ऐकलं, तेच 2 शब्द बरोबर येतात नाही. तुम्ही किती पैसे कमवले, किती बँक बॅलन्स कमावला, मेल्यावर पण बांधून येत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला. त्या परिवाराने माझ्यावर प्रेम केलं, त्या दादाने गोड संशयची दिली, दादा करता एका जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. माझं कीर्तन केलेलं असेल, आपण मला काही एवढं लक्षात नाही, पण केलेलं याच्या अगोदर तुमच्या स्थितीवर तुम्ही कीर्तन केलेलं असेल तर तुम्ही गोड आवाज दिला, तुमचे धन्यवाद. सगळे गायनाचे आहे, मृदुंग सम्राट माझे मित्र सगळे भजन मंडळ धन्यवाद. अविनाश दादा, कदम असतील, आमचे रवी दादा, त्यांनी सगळ्यांनी संपर्क केला, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि या परिसराने माझ्या खूप प्रेम केलं. मला एवढ्या इकडे येत नाही, पायवाडीला राहायला गेल्यापासून नाही तर गावाकडून होतो त्यावेळेस या परिसरात भरपूर कार्यक्रम केले. 6 महिन्यात 53,000 किलोमीटरचा प्रवास केला महाराज, डोक्याच्या केसाला घातला. ज्ञानेश्वर महाराज 30 दिवसात 92 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आले 4 होते. 26-27 रनिंग आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा अशा अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांनी हात वरती करा, मोठ्या प्रेमाने आधार विठो देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई सगळ्यांनी तुम्ही काही परिचय केले, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय गोड गाणारे
तुका म्हणे तुझं सोडविना कुणी एका चक्र पाणी वाचूया. श्रद्धांजली वाहणारी मंडळी असतील तर त्यांनी समोर या, नसेल तर कार्यक्रमाची सांगता पसायला नाही आणि पसायला नंतर समोर प्रतिमा ठेवली असेल भाऊची. प्रतिमेला सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळीने सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळीने सगळ्यांनी प्रतिमेचं दर्शन करून त्याला पुष्प अर्पण करून प्रतिमेचं दर्शन करून सगळ्यांनी पूजन करावं म्हणजे अपेक्षा व्यक्त करून आदरणीय महेंद्र महाराज यांची उपस्थिती निकम महाराज सगळ्यांच्या वतीने ते आदरांजली व्यक्त करतील, सगळ्यांचे आभार मानतील आणि कार्यक्रमाची सांगता पसायला आनंद विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.